कळत्या नकळत्या वयामध्ये बाबा आमट्यांसारखी, विवा शिरवाडकर, पु ल देशपांडे, आरती प्रभू, इतकी मोठी माणसं मला त्यांचा स्पर्श झाला. आज आमचा इथे मित्र आहे अजित गरगट्टी, तो आलेला आहे. आमचा मी इथे प्रहार नावाचा सिनेमा ज्यावेळी केला, 35 वर्ष झाली का रे अजित? 35-36 वर्ष झाली. त्यावेळेचं बेळगाव अतिशय वेगळं होतं. पूर्ण गाव होतं. इथे ग्रीन हॉटेल होतं, आम्ही तिथे राहायचो. नंतर आम्ही ह्याच्यामध्येच राहायचो, कॅम्पसमध्येच राहायचो. तेव्हापासूनचा अजित हा माझा मित्र आहे. फाउंड्री आहे त्यांची, अप्रतिम शिल्प करतो तो. आमच्या ते शहीद झालेले आमचे काही जवान आहेत, पद्मश्री, आपल्या परमवीर चक्र असलेले, वीरचक्र असलेले, तर त्यांचे पुतळे मी आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा, NDA मध्ये सुद्धा पुतळे पाहिले. आपल्या ह्या कॅम्पसमध्ये अप्रतिम काम करतोस तू. तेवढं स्वतःकडे लक्ष दिलं असतंस ना अजित, तू पण अगदी असं छानपैकी सुदृढ असतात. तिथे तू फक्त थोडासा सुटलास, पण एरवी पुतळे तुझे अगदी चांगले, छान, परफेक्ट केलेले आहेत. कित्येक वर्षानंतर सुद्धा ही मैत्री टिकून राहते. आम्ही काही रोज फोन करतो अशातला भाग नाही. 35-40 वर्ष आपण एक मित्र आपला, अरे तू बेळगावात आलं, भेटतोयस की नाही? तर ती म्हणजे पावशे म्हणून आहे माझा, विनोद पावशे, नागेश आलेला आहे. तर ही मंडळी, ही माझी नाती असलेली मंडळी इथे. किलन इथे होती, ती आता बेळगाव बँगलोरला गेली. आपण जाती धर्मावरनं खरं सांगतो, आपण एकमेकांशी म्हणतो, त्याचं मला तरी किळस येते. मला अजूनपर्यंत जमलं नाही. आम्ही इथे मी आल्यानंतर मला कुठलं तुला येतं का? मी एकच अगदी फार गोंधळ कोणी गेला, हे गलाटा मारबेडा, ते तेवढं आपलं कानडीमध्ये आपण बोलत असताना, किंवा एक कानडी रोल केला ना, आवरी गे वळले तू आगली त्यांना दोड्ड मशात होतो. मला तेवढं ते, पण ते बोलत असताना त्यातला अतिशय कलोकियल, अतिशय स्वाभाविक जो स्वर असतो तो तुम्ही घ्यायचा असतो. कंट्रोल करत असताना त्यांना जरा हलो, कंट्रोल करत असताना ना उदय, जब मैं कर रहा था उस वक्त वो मैं तुळू भाषा बोल रहा था. नाने इंच उल्लर बका सौख्या मना सांडा. तो वो जब बोलते वक्त मैं पूरी व तुळू बोल नहीं सकता, लेकिन बोलते वक्त वो इतने आसानी से बोलना चाहिए कि ऐसे लगे कि नहीं ये इसकी मातृभाषा. तो जहां तुम जाते हो वहां की भाषा अगर सीखते हो, मैं कहीं भी जाऊं, पंजाब में जाओ तो वो और मेरे नाल पंजाबी भी जिगल करो, मैंने पंजाबी आंधी है, उनको अच्छा लगता है. अपने को इतनी आती, लेकिन उनको अच्छा लगता है कि मेरी जुबान में मेरे साथ वो कम्युनिकेट करने की कोशिश करता है. तो हमें ये बहुत जरूरी है कि ये जो कभी कोई लोग मुझसे सहमत नहीं होते, कहते हैं कि नाना उल्लू बना रहा है, नाना ये इस तरह होता है, लेकिन मैं सच कहता हूं कि मैंने तो कभी माना नहीं था. तो हमें ये बहुत जरूरी है. ये तुम्हारा जो प्रोफेशन है, वो जो ना तो कभी तू किसी को जात पूछ सकती है, सिर्फ उम्र पूछेगी, बाकी कुछ नहीं पूछेगी. बाकी से वो मशीन है, वो बता देगी वो कौन से धर्म का है या कौन सी धर्म की है, उसकी ताकद कितनी है. एक फार सुंदर काहीतरी तुम्ही सुरू केले, मस्त होऊ दे. फक्त एकच आहे, मी म्हटल्याप्रमाणे कमीत कमी तुमचा फायदा ठेवा. मुठभर ठेवलास तर चिमुटभर नको करू, पण त्याच्या मधली कुठली काय असते त्याच्यामध्ये जा. पैसे नाही लागणार तुला, पैशाची गरज नाही लागणार, पण ते वाढू दे, वाढू दे, वाढू दे, वाढू दे. मला पर्याय नाही, मला फक्त देशपांडेंकडेच जायला पाहिजे. तो दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आणि तुमच्या हॉस्पिटलमध्ये कुठला फरक आहे हे जर तुम्हाला विचारलं, लोकांना विचारलं, तुम्हाला नाही, तर त्यांनी म्हणलं नाही, तिथे आम्हाला आपुलकी आहे. तुम्हाला एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, एक अप्रतिम भेळ हे मिळायची मिसळ, अण्णाची मिसळ, ही नारायण पेठेमध्ये अण्णा बेडे. ती मिसळ खायला तुम्ही गेल्यानंतर मर्सिडीज आणि अशा सगळ्या मोठमोठ्या गाड्या, अशा लाईन, आणि एवढंच 2 टेबल बसलेली एवढीशी